मित्रांनो, महाराष्ट्र एका भयानक अशा संकटातून जात आहे. अजितदादा यांना बदनाम करणारी गँग आता सक्रिय झालेली आहे. जी बदनामी अजितदादा यांच्या वाट्याला आली तीच बदनामी आता सुनेत्राताई पवार यांच्या वाटेला येऊ शकते आणि ती गँग आता सक्रिय झालेली आहे. कालपासून अनेक जण सुनेत्राताईंना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी गडबड का केली जात आहे यावर हे कसे बरोबर आहे किंवा चुकीचं आहे या अर्थाचं लिखाण दिसत आहे. या ठिकाणी जे ताईंच्या बाजूने लिहिणारे आहेत त्यांनी हा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे की कोणीही ताईंना दोष देऊ नये. लोकांना हे माहीत आहे, इतकं मोठं डोंगरा एवढं दुःख समोर असताना कुठलंही पद मिळावं असं वाटणाऱ्या लोकांपैकी ताई नाहीत. पद हा मुद्दा त्यांच्यासाठी गौण आहे, लक्षात घ्या. लोकांचा रोष आणि टीकेचा रोख हा दादांच्या चितेची धग शांत होण्याच्या आधी सत्तेसाठी धावपळ करणाऱ्या त्या 3-4 नेत्यावर आहे. आता लक्षात ठेवा, जे 3-4 ते नेते आहेत, जे लक्षात ठेवा जे वाघाची जागा घेण्यासाठी धडपडत आहेत, पक्ष ताब्यामध्ये घेण्यासाठी धडपडत आहेत, पक्ष भारतीय जनता पार्टीच्या घशामध्ये घालण्यासाठी धडपडत आहेत, हा त्यांच्यावरचा रोष सुनेत्राताई पवार यांच्यावर कसा जाईल यासाठी आता ही गँग काम करील. आणि काही आपले लोक जे धर्मांधतेचे बळी आहेत ते सुद्धा यामध्ये सामील होतील. आणि अजित पवार यांच्या वेळेस तर आपले लोकच अजितदादा यांच्या बदनामीसाठी जास्त कारणीभूत होते. परंतु आता यातील बरेच लोक, जवळपास 99% लोक आता सजग झालेले आहेत. आपल्या लोकांना आपली चूक कळून आलेली आहे. आणि आता लक्षात ठेवा, परत विनंती आहे आपल्या लोकांना की आता परत या गँगला बळी पडू नका. ताईंनी सुनेत्राताई पवार यांनी डेप्युटी चीफ मिनिस्टर पद स्वीकारण्यास एवढी घाई का केली अशी भावना व्यक्त करणाऱ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. हा मुद्दा की हे दुःख स्वीकारण्यास जड जात असतानाही कुठल्याही पदासाठी ताई अशा आतुर कदापिही होणार नाहीत. हा विचारच अत्यंत चुकीचा आहे. आयुष्यभर, संपूर्ण आयुष्यभर अत्यंत शांतपणे स्त्री कशी असते, एक शांतपणे एखाद्या आपल्या मराठी कुटुंबामध्ये आपल्या पुरुषाला खंबीरपणे साथ देणारी, शांतपणे घर सांभाळणारी एक स्त्री कशी असते असं आयुष्यभर त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, बोलताना, व्यक्त होताना तुम्ही नीट व्यक्त व्हा. आणि ही जी बदनामी करणारी गँग आहे या गँगला बळी पडू नका. आता राहिला खरा मुद्दा. आता एक गट आहे, लक्षात ठेवा, हे 3-4 जण आहेत. यांना असं वाटत नाही की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार वगैरे हे एकत्र यावेत. कारण हे जर एकत्र आले तर आपलं वर्चस्व कमी होईल. कारण यांना अजितदादा पवार यांची जागा घ्यायची आहे. आणि मित्रांनो, हे फार भयानक आहे. खरं तर यावेळेस शरद पवार यांनी निर्णय घ्यायला हवा. माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी घोषणा केली होती किंवा भविष्यवाणी केली होती की लवकरच दोनही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आहेत आणि सुप्रिया सुळे केंद्रामध्ये मंत्री दिसतील. हे ऑलरेडी अगोदर अनेकांनी सांगितलं होतं. आता जयंत पाटील, राजेश टोपे यांनी सुद्धा या घटनेला दुजोरा दिलेला आहे. म्हणजे शरद पवार गटातील अत्यंत विश्वासू दिग्गज नेत्यांनी याला दुजोरा दिलेला आहे. म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेबांनी असंच बोललेले नाही, त्यांच्याकडे काहीतरी 100% खात्रीलायक माहिती होती, तेव्हाच माननीय प्रकाश आंबेडकर साहेब बोलले होते. आणि आता विचार न करता, लक्षात घ्या, काय आहे, 2 गट आहेत. एक अतिपुरोगामी, हा अतिपुरोगामीपेक्षा वास्तववादी दृष्टिकोन काय आहे हे लक्षात घेऊन रियालिटी काय आहे, आजची परिस्थिती काय आहे याचा विचार करून शरद पवार यांनी दोनही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आणणं गरजेचं आहे. काय व्हायचंय ते होईल. जर भारतीय जनता पार्टी ॲक्सेप्ट करीत असेल तर बिनधास्तपणे सत्तेमध्ये जा. आणि सुनेत्राताई पवार उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. एक महिलेचा सन्मान होणं गरजेचं आहे. ती महिला कोणीही असो, जर महिला उपमुख्यमंत्री होत असेल, मी तर म्हणतो सुनेत्राताई पवार यांनी मुख्यमंत्री व्हायला हवं. परंतु भारतीय जनता पार्टी तसं करणार नाही. ठीक आहे, उपमुख्यमंत्री जरी त्या होत असतील तरी सुद्धा दोनही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येणं गरजेचं आहे. आणि हा निर्णय लक्षात घ्या, एका
आज नाही म्हणत परंतु एक 10-12 दिवसात का होईना हा होणं गरजेचं आहे. आणि अर्थमंत्री जयंत पाटील, लक्षात ठेवा, अर्थमंत्रीपद हे जयंत पाटील यांच्याकडे देणं गरजेचं आहे. कारण त्यांना अनुभव आहे, सक्षमपणे ते चालवू शकतात. सुप्रिया सुळे यांनी बिनधास्तपणे, लक्षात घ्या, सुप्रिया सुळे यांनी बिनधास्तपणे केंद्रामध्ये मंत्रिपद घ्यावं आणि दोनही राष्ट्रवादी काँग्रेसने अशा पद्धतीने सत्तेसोबत जायला काही सुद्धा हरकत नाही. कारण आज प्रश्न रियालिटीचा आहे, वास्तवाचा आहे. आज हा महाराष्ट्र राष्ट्रवादीच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहायला तयार आहे आणि अशा वेळी या नेतृत्वाने सुद्धा खंबीरपणे नेतृत्व करणं गरजेचं आहे. अशा वेळी ज्यावेळेस हा महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्र खंबीरपणे राष्ट्रवादीच्या मागे उभा राहायला तयार नव्हता, त्यावेळेस हे नेतृत्व खंबीरपणे नेतृत्व करत होतं. परंतु आज प्रसंग असा आहे, लक्षात घ्या, आज तुम्ही प्रसंग, इतका दुःखद प्रसंग आहे. आज सर्वसामान्य जनता अजून सावरलेली नाही धक्क्यातून, आज सुद्धा रडत आहेत, लक्षात घ्या. आणि मग ज्यांच्या कुटुंबामध्ये ही घटना घडलेली आहे ते किती दुःखात असतील आणि ते सावरतील, किमान तसा इशारा शरद पवार गटाच्या वतीने देणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, कारण महाराष्ट्र अशांत आहे आणि आज ही अशांती करण्यामागे हे 4 जण आहेत, लक्षात घ्या. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ हे याला आज कारणीभूत आहेत. मित्रांनो, लक्षात घ्या, या 4 महाराष्ट्र वाचवणं गरजेचं आहे. आणि मी हे एकटा बोलत नाही, सोशल मीडियावरती उघडा तुम्ही, फेसबुकवर हजारो पोस्ट आहेत, हजारो जणांच्या याच भावना आहेत, लक्षात घ्या. कारण ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे, अजितदादा म्हटले होते अगदी मरण्याच्या काही दिवसा अगोदरच, अजितदादा कसं असतं, एखाद्याला मरण येणार की काय, कळून चुकलं की काय, अशा शब्दामध्ये अजितदादांनी म्हटलं की हे राजकारण लय वंगाळ आहे, राजकारणामध्ये येऊ नका. आणि त्यांच्याच पक्षातील हे लोक त्यांच्यानंतर अशा पद्धतीचं खालच्या लेवलचं राजकारण करत असतील तर मित्रांनो फार भयानक आहे. ही वेळ कोणती आहे, लक्षात घ्या, ही वेळ महाराष्ट्र वाचवण्याची वेळ आहे, ही वेळ महाराष्ट्र धर्म वाचवण्याची वेळ आहे, लक्षात घ्या. परत सांगतोय, भारतीय जनता पार्टीच्या फसव्या हिंदुत्वाला बळी पडू नका. भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व कसं आहे तुम्हाला कालच सांगितलं की भगतसिंह कोश्यारी जो छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करतो, महात्मा फुलेंची बदनामी करतो, त्या भगतसिंह कोश्यारीला पद्मभूषण पुरस्कार देणारं हिंदुत्व म्हणजे भटजी आणि शेठजीचं हिंदुत्व हे भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व आहे. आणि आपलं हिंदुत्व हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. म्हणजे स्पष्ट शब्दामध्ये सांगायचं म्हटलं तर भगतसिंह कोश्यारी विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज, अशा वेळी भगतसिंह कोश्यारी विरुद्ध महात्मा फुले, अशा वेळी भारतीय जनता पार्टी भगतसिंह कोश्यारी यांच्या बाजूने आहे. आणि आपलं या महाराष्ट्र धर्माचं हिंदुत्व कोणतं आहे, महात्मा फुलेंचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे, छत्रपती शाहू महाराजांचं आहे आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. त्यामुळे हा शिवराय फुले शाहू आंबेडकर हा या महाराष्ट्राचा आत्मा आहे आणि हा आत्मा भारतीय जनता पार्टीला मान्य नाही, लक्षात घ्या. आणि त्यामुळे जी भविष्यवाणी केलेलीच आहे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी, ठीक आहे, काही काळासाठी लक्षात घ्या, काही गोष्टी कराव्या लागतात, काही तडजोडी कराव्या लागतात. सत्ता वेगळी असते, सत्ता कारण ही करता आलं पाहिजे, लक्षात घ्या. विचारधारा जोपासणं हा सुद्धा एक समांतर कार्यक्रम आहे, परंतु सत्ताकारण सुद्धा करता आलं पाहिजे. आणि या सत्ताकारणामध्ये दोनही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन हा निर्णय घेणं गरजेचं आहे. तरच महाराष्ट्र वाचेल, महाराष्ट्र धर्म वाचेल. आपलं मत नक्की कळवा. आणि लक्षात घ्या की सुनेत्राताई पवार यांना कधीही दोष देऊ नका. आणि जर ही गँग सक्रिय झाली तर तितक्याच ताकदीने त्यांना उत्तर द्या. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.